आज आपण या व्हिडिओमध्ये मराठीचे क्रियाविशेषण अव्यय बघणार आहोत आणि त्याचे कोणकोणते प्रकार आहेत ते बघणार आहोत. यामध्ये अविकारी शब्द कोणते आहेत ते पण बघणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. पहिला आहे क्रियाविशेषण अव्यय. आता क्रियाविशेषण अव्यय कशाला म्हणतात तर क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या अविकारी शब्दाला क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात. आता अविकारी शब्द कोणकोणते आहेत हे आपण नंतर बघणार आहोत. आता उदाहरण: तेथे, येथे, आज, काल, नंतर, अगोदर, मागे, पुढे, खूप इत्यादी ही काय झाली क्रियाविशेषण अव्ययाची उदाहरणं. म्हणजे जेव्हा आपल्याला एखादा सेंटेन्स येतो त्याच्यामध्ये हे जेव्हा वापरलेलं असतं तेथे, येथे, आजकाल, त्यावेळेस आपल्याला समजणार आहे की हे काय आहे तर क्रियाविशेषण अव्यय आहे. पण हे कधी आणि कुठे वापरायचं हे आपण पुढे बघणार आहोत. पहिल्यांदा बघूया अविकारी शब्द. आता अविकारी शब्द म्हणजे कोणते? क्रियाविशेषण, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय हे काय आहेत? अविकारी शब्द आहेत. आता अविकारी शब्द डिटेलमध्ये आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर आज आपण काय बघणार आहोत तर क्रियाविशेषण अव्यय आणि त्याचे प्रकार. पहिला आहे कालवाचक क्रियाविशेषण. आता कालवाचक क्रियाविशेषण म्हणजे काय? अगोदर आपण उदाहरण बघितले ना, तेथे, येथे, आजकाल, हे कुठं आणि कसं वापरायचं हे कशावरनं ठरतं तर त्याची क्रिया कोणत्या काळात घडली आहे याच्यावरनं ठरतं. तर आता पहिला आहे कालवाचक. आता कालवाचक क्रियाविशेषण म्हणजे काय तर क्रियेच्या कालाविषयी माहिती सांगणाऱ्या शब्दाला कालवाचक क्रियाविशेषण असं म्हणतात. म्हणजे क्रिया कोणत्या काळात घडली आहे, क्रिया कोणत्या टाइमला घडली आहे हे कोण सांगतं तर त्याचा जो काळ आहे त्यालाच काय म्हणतात कालवाचक क्रियाविशेषण अव्यय. आता त्याचे एक्झाम्पल बघूया, त्याच्यावरून तुम्हाला समजेल की कालवाचक क्रियाविशेषण कसं यूज करतात. तर पहिला आहे आई काल गावाला गेली. सो ह्याच्यामध्ये काल म्हणजे कोणता टाइम दाखवलेला आहे तर काल. म्हणजे आई कधी गावाला गेली तर आई काल गावाला गेली. आई उद्या गावी जाणार आहे. सो ह्याच्यामध्ये कोणता टाइम दाखवलेला आहे तर उद्याचा. सो इथे काय आलं असतं आई उद्या गावाला जाणार आहे तर इथे काय झालं असतं तर उद्या. सेकंड आहे मी ना दररोज बागेत जाते. आता हिचा जो टाइम आहे, हिची जी वेळ आहे ही कधी आहे तर ही दररोजच जाते. थर्ड आहे अभिजित सतत गाणं गुणगुणत असतो. सो त्याचा जो टाइम आहे तो नेहमीच गाणं गुणगुणत असतो, म्हणजेच तो नेहमी गाणं बोलत असतो. सो ह्याच्यामध्ये काल कोणता दाखवलेला आहे म्हणजेच काळ, टाइम, काळ म्हणजेच टाइम कोणता दाखवलेला आहे तर सतत. फोर्थ नंबर आहे विवेक पूर्वी सदरा घालत असे. म्हणजे आता विवेक काय घालतो? शर्ट घालतो. पण पूर्वी त्याचा वेळ कोणता आहे सदरा घालण्याची तर ती पूर्वीची आहे. सो इथे काय येणार आहे कालवाचक क्रियाविशेषण पूर्वी. त्याच्यानंतर फिफ्थ नंबर आहे मी नित्य नियमाने प्रार्थना करतो. आता ह्याच्यामध्ये काय येणार आहे म्हणजे कोणत्या काळी तो प्रार्थना करायचा तर नित्य नियमाने, म्हणजे तो दररोजच नित्य नियमाने प्रार्थना करतो. सो याला म्हणतात कालवाचक क्रियाविशेषण अव्यय. कालवाचक क्रियाविशेषण अव्ययामध्ये सिंपल एक लक्षात ठेवायचं आहे की कोणत्या काळात कोणत्या वेळी क्रिया घडलेली आहे ते जेव्हा सांगितलेलं असतं त्या सेंटेन्समध्ये त्या वाक्यामध्ये तर त्याला अंडरलाईन करायचं आहे आणि ती कोणती झाली क्रिया कालवाचक क्रियाविशेषण. आता सेकंड नंबर आहे स्थलवाचक क्रियाविशेषण. कालवाचक मध्ये समजलं की कोणत्या काळात क्रिया झालेली आहे. आता स्थल म्हणजेच काय जो प्लेस आहे, म्हणजेच काय तर कोणत्या ठिकाणी क्रिया घडलेली आहे त्याचा काय येणार आहे स्थलवाचक क्रियाविशेषण. आता त्याचं डेफिनेशन बघूया. क्रियेच्या स्थलाविषयी माहिती सांगणाऱ्या शब्दाला स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणतात. म्हणजे जी क्रिया आहे, जी ऍक्टिव्ह जो ऍक्ट आहे तो कुठे झालेला आहे, म्हणजेच काय तर त्याची जी क्रिया आहे, ऍक्शन आहे ती कुठे झालेली आहे त्या प्लेसला काय म्हणतात स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय. क्रियेच्या स्थळाविषयी माहिती सांगणाऱ्या शब्दाला स्थलवाचक क्रियाविशेषण असं म्हणतात. म्हणजे किंवा जे क्रियाविशेषण क्रिया घडण्याचे स्थान किंवा ठिकाण दर्शवते त्याला स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय असं म्हणतात. तुम्हाला जे सोपं वाटेल तो तुम्ही करायचा आहे. म्हणजेच काय क्रिया कुठे घडलेली आहे, ते स्थान किंवा ती जागा कोणती आहे, कुठलं ठिकाण आहे त्याला स्थलवाचक क्रियाविशेषण असं म्हणतात. आता उदाहरण बघूया, त्याच्यानंतर तुम्हाला व्यवस्थितपणे समजेल. फर्स्ट आहे घराच्या मागे नारळाचे झाड आहे. सो नारळाचं झाड तर आहे पण ते कुठं आहे तर त्याचं स्थळ काय आहे, त्याचं ठिकाण काय आहे, कोणत्या जागेवरती आहे तर ते कुठे आहे घराच्या मागे. सो मागे काय होणार आहे स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय. त्यानंतर सेकंड नंबर आहे परमेश्वर सर्वत्र असतो. सो परमेश्वर कुठे असतो तर सगळीकडे असतो, सर्वत्र असतो. सो त्याची प्लेस कोणती आहे तर सर्वत्र, म्हणजे सगळीकडे असणार आहे तो.
इथे खूप शांतता आहे. सो ह्याच्यामधलं स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय काय होणार आहे तर इथे, या ठिकाणी. सो हे काय होणार आहे त्याचं स्थळ किंवा जागा. 4th नंबर आहे आमची मांजर खाली लपली आहे. मग ती कुठेही असेल, टेबलाखाली असेल, खुर्ची खाली असेल. सो खाली ही काय झाली त्याची जागा. 5th नंबर आहे माझा भाऊ नदीच्या पलीकडे राहतो. सो हे काय झालं, पलीकडे काय झालं म्हणजे नदीच्या पलीकडे त्याचं काय आहे, ठिकाण आहे, त्याचं स्थळ आहे. सो पलीकडे हे काय झालं त्याचं स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय. त्यानंतर 3rd नंबर आहे रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय. आता रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय कशाला म्हणतात तर जे क्रियाविशेषण क्रिया घडल्याची रीत दर्शवते किंवा ती क्रिया कशा प्रकारे घडत आहे हे दर्शवते, त्याला रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात. म्हणजेच काय, जी क्रिया आहे, जी ऍक्शन आहे कशी होत आहे किंवा कोणत्या पद्धतीने होत आहे हे दर्शवणं म्हणजे दाखवणं, त्याला काय म्हणतात तर रीतिवाचक. म्हणजे कोणत्या रीतीने, कोणत्या पद्धतीने, कोणत्या वेने ती क्रिया घडलेली आहे, कोणत्या वेने ती ऍक्शन झालेली आहे, ते काय असतं तर रीतिवाचक क्रियाविशेषण. आता उदाहरण बघूया. रिया सावकाश चालते. म्हणजे रियाची जी चालायची पद्धत आहे, रियाची क्रिया करण्याची पद्धत आहे, तिची जी रीत आहे तर ती कशी आहे, सावकाश. रिया खूप फास्ट चालते किंवा खूप पटापट चालते, ही तिची काय झाली, रीत झाली, चालण्याची तिची ऍक्शन झाली. सेकंड आहे विवेक पटापट जेवतो. ही पटापट काय झाली, त्याची रीत झाली किंवा त्याची पद्धत झाली. सोहम शाळेसाठी पटकन तयार झाला. सो पटकन हे काय आहे, त्याची तयार होण्याची रीत आहे. सोहम शाळेसाठी खूप उशिरा तयार होतो. सो उशिरा ही काय झाली, त्याची रीत झाली किंवा पद्धत, हॅबिट झाली. सतीश जलद काम करतो. म्हणजे सतीश खूप लवकर काम करतो. सो ही काय आहे, त्याच्या काम करण्याची पद्धत आहे. 5th नंबर आहे झाडातून टपटप पाणी पडते. आता टपटप ही काय आहे तर त्याची रीत आहे, त्याची क्रिया आहे. सो हे काय असणार आहे, रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय. आता दुसरं पण डेफिनेशन तुम्ही सिंपलवाला लिहू शकता. अव्यय क्रियेच्या रीती किंवा ढंगाविषयी माहिती सांगणाऱ्या शब्दाला रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय असं म्हणतात. म्हणजे जी क्रिया आहे ती कशी, म्हणजे तिची रीत काय आहे किंवा तिचा ढंग, म्हणजे तिची जी क्रिया घडण्याची जी पद्धत आहे ह्याची जी माहिती सांगतो तो शब्द काय असणार आहे, रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय. त्यानंतर 4th नंबर आहे परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यय. आता परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणजेच काय तर ज्या क्रियाविशेषणाने क्रिया किती वेळा घडली आहे या निश्चित संख्येचा बोध होत नाही, मात्र त्याचे परिमाण कळते, त्याला परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यय असं म्हणतात. म्हणजे क्रिया जी घडलेली आहे ती किती वेळा घडली आहे या निश्चित, म्हणजे असं काउंटेबल नाऊन नाही सांगू शकत आपण की हा एवढा 100 टाइम्स घडली आहे किंवा काय. ह्याचं फक्त आपण काय करू शकतो, अंदाजा लावू शकतो, म्हणजेच परिमाण लावू शकतो, बस एक गेस करू शकतो. त्याला काय म्हणतात, परिणामवाचक क्रियाविशेषण अव्यय. आता फॉर एक्झाम्पल मध्ये काय, थोडाच, मोजकाच, काहीसा, अत्यंत, हे काय आहे तर आपण काउंट नाही करू शकत ह्यांना. म्हणजे लिमिटेड आहे किंवा थोडंसंच आहे, मोजकच आहे. सो हे आपण काउंट करू शकतो का, नाही. तर फक्त आपण काय करू शकतो, याचा अंदाजा लावू शकतो. फर्स्ट आहे दीपाली मोजकेच बोलते. तिच्या बोलण्याचा आपण अंदाज लावू शकतो का, परिमाण लावू शकतो का, तर नाही लावू शकत. सेकंड आहे निशा आज काहीशी नाराज आहे. म्हणजे ती थोडीशी. सो हे आपण काउंट करू शकतो का, नाही. सोनालीला ती कविता खूप आवडते. आता खूपचं पण आपण काउंट नाही करू शकत, ह्याचा आपण फक्त अंदाजा गेस करू शकतो. 4th आहे सोहमकडे भरपूर पैसे आहेत. सो हे भरपूर पण काय आहे, आपण फक्त अंदाजा लावलेला आहे, आपल्याला प्रॉपर म्हणजेच निश्चित माहिती आहे का, तर नाही. अशा प्रकारे परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यय करायचं आहे. त्यानंतर आहे 5th नंबर संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय. आता संख्यावाचक म्हणजेच काय तर त्याच्यामध्ये निश्चित संख्येचा बोध होतो. ज्या क्रियाविशेषणाने क्रिया किती वेळा घडली या निश्चित संख्येचा बोध होतो त्याला संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात. आता परिमाणवाचक मध्ये फक्त आपण अंदाजा लावला होता आणि संख्यावाचक मध्ये आपल्याला एक्झॅक्टली कळणार आहे की आपल्याकडे किती नंबर्स आहेत. उदाहरणार्थ बघूया, 1दा, 2दा, 4दा, 1000दा. आणि परिमाण मध्ये काय होतं, मोजकेच, थोडेसे, काहीसे, अत्यंत. सो एक्झाम्पल मधनं तुम्हाला समजलं असेल.
आता याचे सेंटेन्स बघूया. सरांनी सरिताची उत्तरपत्रिका 4दा तपासली. म्हणजे सरांना वाटलं असेल की ती हुशार मुलगी असेल, तिला कमी मार्क्स आले असतील, म्हणून त्यांनी काय केलं तर तिची जी उत्तरपत्रिका आन्सर शीट होती ती 4 टाइम चेक केली. म्हणजेच काय तर इथे एका काउंटेबल नाउनचं म्हणजे उच्चार झालेला आहे किंवा इथं समजलेला आहे. संख्यावाचक म्हणजेच काय तर आपण एक्झॅक्टली नंबर आपण फाइंड आउट करू शकतो. रामने गाण्याचा 1000दा रियाज केला. जर इथं आलं असतं रामने गाण्याचा खूपदा रियाज केला किंवा खूप जास्त वेळा रियाज केला तर हे आलं असतं परिमाणवाचक संख्याविशेष क्रियाविशेषण अव्ययमध्ये. सोनालीने ती कविता 100दा वाचली आहे. अगोदरचा सेंटेन्स काय होता तर सोनालीला ती कविता खूप जास्त आवडते किंवा तिने खूपदा वाचली आहे. आणि इथे काय आहे तर काउंटेबल नाउन आलेलं आहे. म्हणजे प्रॉपर आपल्याला माहिती आहे की सोनालीने ती कविता किती वेळा वाचली आहे. अशा प्रकारे तुम्हाला क्रियाविशेषण अव्यय हे करायचं आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.